आत्ताच्या काळामध्ये मोबाईलच्या युगामध्ये आपण रोजच्या दिवसामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया हे विसरत चाललेलो आहोत। तर एक छोटासा प्रयत्न सन्माननीय बाळदादांचा असा आहे की या माध्यमातून प्रथम आपल्या सर्व माता भगिनींसाठी एक आनंदाचा क्षण इथं निर्माण करण्याचा प्रयत्न आणि त्याचबरोबर सर्व महिलांना देखील एक मोठं व्यासपीठ देणं। कारण का काल जर पाहिलं मागच्या 2 वर्ष देखील आम्ही पाहतो मुली तर ह्या क्षणाचा आनंद घेतातच, पण अगदी वयोवृद्ध असलेल्या आजी सुद्धा मनसोक्त ह्या क्षणाचा आनंद घेतात। तर मला असं वाटतं प्रथम आपण सन्माननीय बाळदादांसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे, कारण प्रत्येक ठिकाणी कुठला ना कुठला स्वार्थ ठेवून एखादा उपक्रम कार्यक्रम केला जातो, पण इथं फक्त आणि फक्त आपल्यासाठी शिवपार्वतीच्या प्रार्थनामध्ये हा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच इथं महादेवाचा माता पार्वतीचा आशीर्वाद असल्याशिवाय होणार नाही, त्यामुळे त्यांचा जागर करून आपण ह्याची सुरुवात केली। आज देखील त्या उत्साहाने आपण ह्या क्षणाचा आनंद घ्यावा। त्याचबरोबर मागच्या बाजूला मंदिराच्या डाव्या बाजूला देखील आज उपवासाची सुद्धा सोय आहे, त्यामुळे नाराज होऊ नका। तर आपल्याला विविध प्रकारचे खाद्यपदार्थ देखील ठेवलेले आहेत, तर आपण सर्वांनी त्याचा मनापासून आनंद घ्यावा। आणि एवढंच बोलते, अधिक न बोलता इथं थांबते। मला आज जरा थोडस तुम्ही कंटाळलेला दिसतंय, काल जास्त नाचला का नाही? कारण बऱ्याचशा नवीन देखील आज महिला इथं आलेले आहेत। तर मी प्रसाद काकांना विनंती करणार आहे की अजून एकदा महिलांमध्ये आपण जागर करून उत्साहाने ह्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। करायची ना? मागे धन्यवाद। पार्वती पते शिव हर हर पार्वती पते शिव हर हर पार्वती पते शिव हर हर। आलेल्या सर्वांचं पण एकदा स्पष्ट स्वागत करतो। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। खरं तर आजचा हा दिवस नागपंचमी झाली। नागपंचमी म्हटलं की आपण सर्वच महिला वाट पाहत असतात की नागपंचमी कधी येईल आणि शंकरनगर यशवंतनगर या ठिकाणचा हा जल्लोष आपल्याला कधी करता येईल। साधारणतः एक गणेश वंदन आणि शिल्पी काढा आमच्याकडे बघू नका, शिल्पी काढा।